गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे तुमच्याकडेच केलं काय खाली तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी समचरण सरोजम सांद नीलम बुधाभम जगननीत पाणी मॉनिटरला आवाज द्या जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमालान कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. कशामुळे एवढं सुख झालं त्याचं कारण बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं. घाम येऊ नये म्हणून कूलर लावलं पण ते लावस तोर एवढा घाम यायला लागला सगळ्याला मिळत बसणं त्याचा आहे का नाही. लक्ष द्या माझ्याकडे हा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला. ऐकताना माया हो त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या आणि तोरण बांधले. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बरं जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. पुढं पुढे या मावल्या हो. आता गर्दी वाढणार आहे. जसा जेवणाचा टाईम होईल तसा मंडप कमी पडणार आहे. त्याच्यामुळं आताच पुढं सरकून बसा. या जरशा पुढं समिंद्र आत्या या पुढं जरशा या पुढं. विठाला विठाला विठाला. आपल्या कूलरचं आणि पहिल्या टीव्याचं मुंग्या आल्या आल्या आणि गेल्या गेल्या तसं चालू झालं झालं बंद झालं झालं आपलं सारखं जे. अशोकराव दाजी एखादी पिन ठेव जा ना का तुम्हाला पिनाची सवय नाही बरोबर आहे ना. लक्ष द्या माझ्याकडे हा. त्यांना धन्यवाद देतो. लक्ष देऊन ऐका. सेवेकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं लक्ष द्या माझ्याकडे आता त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं. मावल्या हो बोला मंदिर पूर्ण झालंय आपण कधी म्हणू शकतो बोला कधी. तुम्हाला बोलता येतं ना मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणावं. इथं कशी बोलू तशीच बोल माय आता. हा मंदिर पूर्ण झालंय आपण कधी म्हणू शकतो कळस बसल्यावर देऊळाच्या कामा कलश. एकू कमी करा अशोकदाजी. देऊळाच्या कामा कलश. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. नदीचं वाहन कुठपर्यंत असतं मावल्या हो. जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना बरोबर आहे ना बरोबर आहे ना. हां ज्या बरोबर आहे म्हणतात त्याने परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत त्या आजीन बरोबर सांगितलं समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय किंवा एकसव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं. समुद्र मापम प्रविशंती यद्वत नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे.
कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे आणि काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. मग सप्ताह किती पण दिवसाचा असू द्या, त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं होत असते. मग काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. महाराज रोजच्या कीर्तनात कीर्तनकार अनेक विषय घेऊन बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे. बोला केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं, त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. याचा अर्थ असा आहे, रामासारखं राहणं शक्य आहे, कृष्णासारखं राहणं निवृत्ती बुवा शक्य नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? पटापट मोकळं बोला. 16,108. आपल्या एकीनंच फासुळ्या उघड्या पाडल्या. दुसरी केल्यावर तर मडच न्यायचं काम आहे का नाही? करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई. देवानं 12 गाव अग्नी गिळला होता, आपल्याला 12चं ऊन सहन होईना. कळलं माझं बोल? देवानं 12 गाव अग्नी गिळला होता ना, आपल्याला 12 वाजले. हे म्हणजे 12चं म्हणजे दुसरीकडे जाऊ नका तुम्ही, म्हणजे 12 वाजले ना आता, मग हे 12चं ऊन आपल्याला सहन होईना. मग आपण देवाची बरोबरी करू शकतो का? नाही. म्हणून या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार करायचा नाही. पण त्या अगोदर काला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. मी थोडकं सांगेल तुम्हाला, पण शेल्क सांगेल. जास्त वेळ घेणार नाही, पण आपल्या नियोजित वेळेत चांगलं सांगेल. काला 3 पद्धतीचा होत असतो. माझ्याकडं लक्ष द्या. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहात थोडासा आवाज कमी केला दाजी. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. आभेदाचा काला 3. दही भाताचा काला, हरिनामाचा काला, थोडा आवाज द्यायला. दही भाताचा काला, हरिनामाचा काला आणि अभेदाचा काला. कोणता भेद जावा? हा मंदिरातला देव आहे आणि मी दर्शन घेणारा जीव आहे. हा भेद ज्या दिवशी संपून जाईल त्या दिवशी काला. देव पहावया गेलो. बोला देव पहावया गेलो, येताने दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. नाही, देव पहावया गेलो, तेथे देवचे होऊन ठेलो. हा अनुभव ज्या दिवशी येईल त्या दिवशी काला. काला शब्द कसा तयार होतो बघा. थोडा आवाज द्या, थोडासा वाढवा. काला शब्द कसा तयार होतो बघा. का अधिक आला बरोबर का आला. तारीख घेतली म्हणून आला. जन्माला का आला याचा विचार करणं काला. जन्माला येऊन काय करायचं याचा विचार करणं काला. जन्माला आल्यानंतर काय मिळवायचं याचा विचार करणं काला. आणि शेवटी कुठं जायचं याचा विचार करणं काला. आजच्या दिवशी विचार करायचा, मी कोण आहे, कुठून आलो, काय करायचं आणि कुठं जायचं. या 2-4 गोष्टीचा लेखाजोखा ज्या कीर्तनात होतो ते काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे काय, दहीनलाई हानलीन मोकळे झाले असा एवढा सामान्य अर्थ नाही त्याचा. कोहम मी कोण आहे, कतमिदम मी कुठून आलो, जातम मला कुठं जायचंय, कोवय करतास्य विद्येते आहे मी कोण कोणी एक गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं याचा विचार कर. मी कोण आहे सांग, करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानेश्वर करावा विचार, मने मी महादेव आहे का नाही. मी कोण आहेसा करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे का. महाराज म्हणतात मी कोण आहे याचा विचार करावा. आता हे महादेव आहेत, पण हे किती दिवसाच्या नंतर माहीत झाले. 12 दिवसाच्या नंतर यायचं नाव ठेवलं महादेव, बरोबर आहे.
पण त्याच्या अगोदर ते कोण होते हा विचार करायचा. ठेविल्या नावाशी ओद येत उठे, हां सोपान महाराज. अरे पण कधी? नाव ठेवल्यावर, बरोबर आहे ना. पण त्याच्या अगोदर कोण होतो याचा विचार करायचा. मी कोण आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. काला कशा कशाचा होतो बघा. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात, काला. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात, काला. बोला मावल्या हो. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात, काला. दारून पाणी एकत्र केलं, हां 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 नाही नाही, हा कालवा, हा काला नाही. हां दही आणि लाही एकत्र केली की काला. मग याच्यातलं दही कोणतं आणि याच्यातली लाही कोणती. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, पण प्रेमे मोहिला साधने. नाम आणि प्रेम एकत्र आलं की त्या दिवशी खऱ्या पद्धतीचा काला होत असतो. आणि तो काला आज आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे. लक्ष देऊन ऐका. मथुरेचा राजा आहे कंस. त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कोणाला द्यावी आपली बहीण. मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं थाटामाटात वरात निघाले. वरात कळते ना सगळ्यांना, तेवढंच कळतं म्हणावं, बाकी काही कळत नाही. गावातून वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आल्यावर त्या वरातीत एक विरजन पडला. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांग तसे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं, कंसा तो मायावर भरोसा नाही का, माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार आहे तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. घेऊन या खडग माराया धावला, पण हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला, सांगितलं, वेड्या ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. हे बघा, मेल्यावर आपलं काही मागं राहणार नाही. कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. कपडे का जाळून टाकतात बरं. मी एकाल म्हणलं, मेल्यावर कपडे का जाळतात. ते म्हणे, महाराज त्या माणसाच्या आठवणी आपल्याला त्रास देऊ नये ना, म्हणून कपडे जाळतात. म्हणलं, मग त्यानं बांधलेलं घर JCBने पाडायला पाहिजे. त्यानं का कमी पाणी मारलं त्याच्यावर. त्यानं घेतलेली गाडी एखाद्या गोरगरीब महाराजाला दान द्यायला पाहिजे. आता फिरायला लागला बिचारा ST बिष्टीनं, तर दान द्यायला पाहिजे, बरोबर आहे ना. त्यानं वखरावर पाय देऊ देऊ काढलेली धुरेन जमीन वाढवलेली किती आठवणी द्या. रातच्या दगडं सरकवले त्यानं, बरोबर आहे. क्या कमी आठवणी आहेत का मला सांगा बरं. मग हे नाही, कपडे तेवढे जाळून टाकायचे आहे का नाही. मेल्यावर काही मागं राहणार आहे, काही मागं राहणार नाही. आपलं कर्म मागे राहतं, बाकी काय. मेल्यावर आपली राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात. तुमच्या इथं हाडं कुठं नेऊन टाकतात बोला ना. रामपुरीला जवळ आहे. मग तुम्हाला आमच्या गावातल्या एका पोरान बापाचं हाडं काशील नेले. त्याला म्हणलं, का रे बापाचं हाडं एवढ्या लांब काशील नेऊन कशाला टाकले. म्हणे, महाराजा नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे, एवढं लोकांचं चांगलं केलं. म्हणे कमी झाला होता जी आवाज. दाजीत मजाक चालती म्हणून चालू आहे काय. विठाला विठाला ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. मेल्यावर काही मागं राहणार नाही, आपलं कर्म मागं राहणार आहे, दुसरं काही. आणि कर्माचा सिद्धांत सावताबाबांनी दिला बरं का. कर्मानं तुम्हाला देव सुद्धा तुमच्याकडे आणता येतो. सगळ्या देवाच्या पालख्या पंढरपूरला जातात. एक अपवाद आहे, संत सावताबाबांची पालखी पंढरपूरला जात नाही. मग आषाढी झाल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाची पालखी आरणला येते. एक कर्माचा सिद्धांत जर कोणी दिला असेल तर तो सावताबाबांना प्रामुख्यानं दिलेला आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कर्माचा सिद्धांत. मग कर्मच मागं राहणार आहे, बाकी काय मागं राहणार आहे, काही मागं राहणार नाही. लक्षात ठेवा, आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये आहेत, पण कशामुळं, कर्मामुळं. बाकी काय. मग आपल्या 4थ्या पिढीचं नाव आपल्याला माहिती नाही, पण 350 वर्षे झाले छत्रपतीला लोक आजही विसरत नाही. हे केलेल्या कर्माची पावती आहे, कर्माची पावती आहे, लक्षात ठेवा.
म्हणून महाराज कर्म, अरे बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला. मग काय कर? वसुदेवानं समजावून सांगितलं. समजावून सांगण्याच्या पद्धती असतात हा, साम दाम दंडभेद. ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. टिट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर माणसाजवळ असावं बरं का. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे, कधी धर्मासाठी तो उलटा बी फिरवता आला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र यानं देत चालत असतो. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा, हां जमला आता. आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजानं छत्रपतीला तलवार ठेवण्याचा कधी आग्रह केला नाही. सांगितलं, राजे, ज्याला आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या शस्त्राच्या भाषेनं सांगितल्याशिवाय राहू नका. जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात बरं का. भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. देव भक्त आला तर बासरी वाजवायचा आणि राक्षस आला तर सुदर्शनाला इशारा करायचा. भगवान शंकराजवळ जसं डमरू आहे तसं त्रिशूळ पण आहे, बरोबर आहे ना. डमरू आहे, त्रिशूळ आहे. हनुमंतरायाच्या खांद्यावर काय आहे? बोला ना, गदा. एखादा गधा आला, कळलं तुम्हाला? हां, ती गदा त्याला हाणण्यासाठी आहे. लक्षात आलं का? शस्त्र आणि शास्त्र यानं देत चालत असतो हा. जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आता तुम्ही सीमेवर गेले टाळ पकवास घेऊन, ज्ञानबा तुकाराम, एका गोळीत मरशील, तिथं काय आता ज्ञानबा तुकाराम आहे? तिथं AK-47 रायफल गन, रणगाडा, तोपगाळा, बॉम्ब गोळा, ह्याच गोष्टी. लाईट टाकाय चालला काय? अरे राजू, लाईट टाकाय चालला? बरं बरं, लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणतात, ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. वसुदेवाने विचार केला, ताकदीचा निभावता आपला कंसापुढं लागणार नाही. मग युक्तिवाद केला. काय युक्तिवाद केला? हे बघ, कंसाला समजावून सांगितलं, तुला हिच्यापासून भीती नाही ना? म्हणे नाही. हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग असं कर ना, आम्हाला दोघाला बंदीशाळेत टाक. माझ्याकडे लक्ष द्या. आम्हाला दोघाला बंदीशाळेत ठेव, जे मुलं होतील ते तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल आणि नावाला कलंक लागणार नाही. कंसाला ही गोष्ट पटली आणि दोघांना लक्ष द्या बंदीशाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला, तो मुलगा वसुदेव कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पहिल्यांदा आली. अरे 8वा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं? माघारी घेऊन जायला सांगितलं. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, हे असंच पुण्य करायला लागलं ते याच्या पापाचा घडा भरणार. वधी बाळकासी भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी देऊ नको. अरे वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो. बघा, मुलाला घेऊन यायला सांगितलं, गरगर फिरवलं, शिळेवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. होताचे प्रसूत नेऊन या देत, 6ही मारित दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भयोग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. अशोकदाजी, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदीशाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदीशाळेमध्ये. हां, लख प्रकाश बंदीशाळेत पडला ना. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती. दाजी, 1 ग्राम वाढवा, फक्त 1 ग्राम. महादेवराव, 1 ग्राम भर वाढवा. सोन्यासारखं माप ठेवू आपण. जरसा तोळाभर ग्रामभर वाढवायचं. असं लय जवळून बोलणं लागायला. मॉनिटर वाढवा ना, मग झालं माझं काम. मॉनिटर वाढलं की जमलं मला. विठाला विठाला. ऐका, लख प्रकाश बंदीशाळेत पडला ना. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा, तुम्ही लहान होऊन जन्माला म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे,
पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा, माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं ना. नंदाच्या घराला नंदाच्या घराला बाबा, माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. मला कुठं न्या. नंदाच्या घराला मजने ये गोकुळाला. मला नंदाच्या घराला घेऊन जा आणि तिथल्या माईला घेऊन इकडे या. किती सोपं आहे बोलणं. मला घेऊन जा आणि तिथं ठेवून द्या आणि तिला घेऊन इकडे या. बोलणं सोपं असतं. आता एकट्या माणसानं 3 वर्ष सप्ताह करणं, भागवत करणं, कथा करणं, कीर्तन ठेवणं हे सोपं नाही. मी म्हणतो त्याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. सोपं नाही म्हणा. अरे गाव मिळून सप्ते करणं सोपं नाही. ही काय सोपी गोष्ट आहे? हां, याच्यात चुका काढणं सोपं आहे. महाराज येऊ नव्हता पाहिजे, मर्दंग्यात येऊ नव्हता पाहिजे. मर्दंग्यात येऊ नव्हता पाहिजे. गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे. साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकाशा करता तो माणसं. हे बघा, या कार्यक्रमात चूक काढणारानं स्पेशल करून दाखवावं आणि मग चूक काढावं. बरोबर आहे ना. बोलले, उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याला काही पैसे लागतात का? हे असं नव्हतं पाहिजे आणि ते तसं नव्हतं पाहिजे. मी एका वाक्यात सांगतो, लक्षात ठेवा. जो मेहनत करता है उसे गलती होती है. निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. सोपं थोडीच आहे. आता माझं रात्री कीर्तन होतं 40 गावच्या जवळ. आता मी आहे तिथून घरी आलो 3 वाजता, उठलो 7 वाजता, निघालो 8 वाजता, आलो इथं 11 वाजता. इथून जाऊन एक लग्न आहे आणि पुन्हा संध्याकाळचं कीर्तन आहे. हे सोपं आहे का? एखादं म्हणाला होत नाही तर घेतो कशाला असंही म्हणतील ना. आता आहे का नाही. आता ते दिवस राहिले नाही. आता लोकांचं प्रेम जपण्याचे दिवस आहे. बाकी काय दिवस. आता काय एवढी पळपळ करायचे दिवस आहे का मला? अजिबात नाही. एक असलं तरी बाद झालं. लोक आग्रह केल्यावर आम्हाला नाही म्हणता येत नाही ना. मी दादाला किती वेळ नाही म्हणलो, विचारा, तोंडावर विचारा. म्हणलं नका हो, तुकाराम बीजेचा दिवस आहे. आमच्या दोघालाच माहीत, ओमप्रकाशराव, आमच्या दोघालाच माहीत तारीख घेताना आम्ही किती पुन्हा एकदा फोन केला. म्हणलं जाऊ द्या ना, होत असेल तर करा न कॅन्सल. नाही म्हणले, भाऊ तुमचं आवड होती म्हणे त्या कृष्णाला कीर्तनाची. तुमचं कीर्तन असलं की तो कुठंही हजर राहायचा. तुम्ही या म्हणे. लक्षात आलं का? प्रेम असतं ना हो. महाराजाला कमतरता आहे का? महाराजाला कमतरता नाही. आता हे दाजी आमचे एवढ्या लांबून आले, काय गरज आहे का? त्याच जर म्हणलं असतं लग्नाला या, शिमुरगाव आणलं एवढ्या उन्हात, ते म्हणल्या त्यार पेट पोड दे त्या नवरदेव नवरीचा तिकडे. काय करायचं एवढ्या उन्हात जाऊन? बरोबर आहे ना. पण आज कीर्तनासाठी आले का नाही? प्रेम असतं, आवड असतं. बोलणं सोपं आहे महाराज. बोलायला काय, चुकच काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही होय माय. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या बघा. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं ना तुम्हाला? एवढ्या हसल्या म्हणल्यावर नक्कीच कळलं तुम्हाला. बरोबर आहे ना. कळणार कसं नाही, करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही. यायनं ती एस.टी फुकट आहे म्हणून 65चं वय किती केलं? 75. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे. नवरा म्हणे यार तू मोठी कधी झाली? म्हणे एस.टी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि मग ते एस.टीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, बाईकडे पाहतो. त्याला कळतं ही 75ची नाही. मग तो म्हणतो ताई खरं आहे कार्ड. तिला कळतं आता हे खोटं, याच्या ध्यानात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडं काय पाहिला, कार्टाकडं पाय ना. अधिकारी येडा ऐकले आल बापाची एस.टी असल्यावानी करायला लागला. कामाला येतं काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं आणि 75ला फुकट. मग जळाले का डोळे तू ये चाल फाड. आणि ते एस.टीचा फुकटचा प्रवास सुरू झाला याचा त्या लालपरीचा. एस.टी लालपरी म्हणतात. मग ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली.
पण या परील काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केली कर्म झाली तिची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जिचा 2-3 दिवसापूर्वी हप्ता आला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना. आणि वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तो कीर्तन झाल्यावर. आता विठाला विठाला दुःखच काढायची म्हणल्यावर कशातही निघते. बोलणं सोपं असतं ना, तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. आणि भगवंतानं गर्भात प्रवेश केला. आणि ऐका, भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करायचा, सर्वांनी, आणि टाळी वाजून इको द्या. स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण संताची गर्भस्तुती करतात. आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता? श्रावण महिना, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती आशय रक्षपाळ तेव्हा मोहिले, द्वारपाळ झोपी गेले, कुलप आपोआप उघडले. त्याचं सुंदर लक्ष द्या माझ्याकडे. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. गोकुळातल्या माईला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळणपण करणारी असते ना, ती रोज जागर राहायची, पण आज तिला झोप लागली. पाहती तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला, तिला वाटलं ही बातमी मी कधी नंदबाबाला जाऊन सांगते. बायांचं असं असतं आहे का नाही, त्याला एखादी गोष्ट कळावी. त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशीन कोणाला. तू म्हणून म्हणते ना, अख्ख्या शिमुरगावांना इस्तो लावते आणि उरलेला हिशीत नेऊन टाकते. हां, जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला. पळतच गेली. बाबा बाबा बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल छोरी का भयो? भले बाबा कसो ना भयो, कसो ना भयो. तो काहे बाबा बाबा रटलं, गाई घुम रही आहे. काय झालं नाही मग बाबा बाबा म्हणून तुला ओरडायला काय झालं? म्हणे बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. आवाज वाढवा. ती तिथं थांबली नाही. मग गवळणा सांगती गवळणीला घरी
माझ्या मागे. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्यां म्हणा तुम्हाला शेजारणीची शपथ या. तुम्ही बी कोणाच्या तरी मागच्या जरा चुकारपणा करायला लागल्या. मागच्या म्हणा सगळ्यांनी. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला येसुदीला. वा 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 टाळ्या वाजवायच्यासाठी. गोड गोड. सरकार काय येडं येईल पगार द्यायला. त्याच्या 20 वाजता टाकून पहा तुम्ही. एकदम सुंदर. वा. एक गवळण दुसऱ्या गवळ्याला सांगते नंदबाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी एकी पुढे वाहन भरून या ताटी. नंदा घरी झाली, सुईनीची गलबल झाली. दाशीजणी हेल घाली. हेल घालणं माहिती आहे का तुम्हाला? नाही. तेल घालणं माहिती आहे का? हां. दासीजणी हेल घाली. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. तुकाराम महाराजांना तो आनंद डोळ्यानं. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या झाला. त्या आनंदाला पारावार राहिला नाही. गोकुळीच्या सुखा बोला अंत पार नाही लेका. एवढा आनंद गोकुळात झाला. गवळणी जायच्या, मुलाला पाहायच्या आणि बाहेर येऊन चर्चा करायच्या. काय सुंदर मुलगा आहे. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला 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 नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन. वेदियेले मन मन तेने वेदियेले, तेने वेदियेले मन. पाहिला इको वाढवा. पाहिला मावल्या म्हणा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. वा. आता माणसं मनावर. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिलं पाहिलं. काय आवाज आहे तुमचे. महाराज म्हणले पाहिली या वेद लावे. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. एवढा आनंद झाला. महाराज म्हणतात
किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आली आनंदी आनंद झाला, आली आनंदी आनंद झाला, आली आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळावतरले, घोडा हसू तालात नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले. काना दिसतो गोपी आल्या नटून, काना दिसतो गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला. आली आनंदी आनंद झाला, आली आनंदी आनंद झाला, आली आनंदी आनंद झाला, आली आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज वा 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 वा. आज एवढा आनंद झाला, त्या आनंदाला पारावायला नाही. गोकुळीच्या सुखा आणि अंतन पार नाही लेखा. एवढा आनंद कशामुळं? नंदाच्या घरी आनंद जन्माला आला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल. नंदच त्वाजमद उत्पन्ने जाता हा लादो महामनहा. नंदाच्या घरी मुलगा झाला म्हणत नाही, नंदाच्या घरी आनंद जन्माला आला. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे सच्चिदानंद रूपाय शोधपत्यादे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सद्घन चिदघन आनंद घन असणारा परमात्मा आहे. गवळणी जायच्या मुलाला पहिचान बाहेरून चर्चा करायच्या. काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघा. पण असं आहे, बाळांपणाच्या टायमाला महिला कधी बी जाऊ शकतात. पुरुषांना जाता येतं का? माधवराव थोडा आवाज वाढवा. मी आता लय ॲडजस्ट करायला लागलो बघा. आता एवढ्या जवळून सारखं बोलणं शक्य नाही ना. इथून तर आवाजच येणार नाही. विठाला विठाला काय घेऊन चर्चा करायच्या. काय सुंदर पोरग आहे. आता ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले, तो देव किती सुंदर असेल. चतुरा तो शिरोमणी, तो देव किती सुंदर असेल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया राजस सुकुमार. मदनाचा पुतळा राजस सुकुमार. मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी राजस सुकुमार. मदनाचा पुतळा रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप मकराकार स्वामी कुंडल मकराकार रूप सावळे रूप सावळे सुकुमार. कानी कुंडल मकराकार. लक्ष देऊन ऐका बरं का. रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो. एवढा सुंदर परमात्मा आहे. लक्ष देऊन ऐका. आणि गवळणी जायच्या पायच्यान चर्चा का. आता पोराला वाटलं आपणही जाऊन बघावं. पोरं जायला गेले, गवळणी म्हणल्या तुमचं काम नाही इथं. पोरं म्हणले, गवळणी म्हणल्या तुमचं काम इथं नाही आता. मग लक्ष देऊन ऐका बघा. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले. बाबा बाबा, पोरगा असून पोराला पाहायला जमत नाही. पोरगा असून पोराला पाहायला जमत नाही. नंद बाबा म्हणले, आले मलाच अजून कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. एक पोरगा नंद बाबाला सल्ला देतं, बाबा तो को पतो नाही. लाला का पहिली बार मोडो देखनो है तो सजे धजके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात.
नंद बाबा म्हणले लाला मी 90 साल को डोकरा मोको का सजाय गो तू 90 वर्षाचा म्हातारा माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरगा म्हणे बाबा तू देख तो सही मैं तो काय सो सजातोय तू देख तो रह जाएगो तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रह गो तो को जैसो सजानो हे वैसो सजा. ही देवाच्या गावची भाषा आहे वृंदावनची. थोडा ट्रबल आणि मॉनिटर वाढवा. ही देवाच्या गावची भाषा आहे. तुला जसं सजवायचं तसं सजव. पोराने नंद बाबाला सजवाय सुरुवात केली. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार दिले, तोंडात पानाचा विडा दिला, मिशेला ताव दिला, आरसा समोर धरला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहे गो देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबांना आरशात पाहिलं. आश्चर्यचकितच. काय होतास तू, काय झालास तू. नंद बाबांना आरशात पाहिलं. नंद बाबा आज दिसत सुंदर होत्या. नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहो है. पोरग म्हणता बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहो है जैसे आज ही तेरो ब्याह भयो है. तू तर असा दिसायला लागला ना, नवरदेव दिसायला लागला बाबा. अब जाओ लाला का मोड़ो देखने. पोरगम ने ऐसे नहीं चलता है. लाला का पहली बार मोड़ो देखना है तो नाच गानो करके भीतर जानो पड़ो है बोले. नंद बाबा म्हणले लाला सजने तक तो ठीक था बेटा, अब मैं 90 साल को बूढ़ो नाचो को कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा नाचू कसं. पोरग म्हणे देख बाबा लाला का मोड़ो देखनो है तो नाचनो पडेगो. तो पोराचं तोंड पाहायचं तर नाचावं लागणार आहे. मग नंद बाबांना जे ठुमका मारून नाचायला सुरुवात केली. त्यांच्या वयाचा मित्र होता, त्याच्याजवळ दह्यानं भरलेला माठ होता. त्यानं दह्यानं भरलेला माठ नंद बाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला शृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सर्व माठ नंद बाबा की सिर पर उडेल दियो. नंद बाबा रागवले तिच्यावर. क्युबेदारी के करो धरो सब शृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो नालाय का दही टाकून नाच केलं तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो को पतो नाही लाला का पहली बार मोडो देखनो है तो दही में सरावर होके भीतर जानो पडो है. नंद बाबांनी त्याच्या गळ्यात नवरत्नाचा हार टाकला. नाचत नाचत नंद बाबा आत गेले. कन्हैयाला घेऊन बाहेर आले आणि नंद उत्सव साजरा केला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया आले. आणि लक्ष देऊन ऐका, नंद उत्सव साजरा केला आणि वेळ कमी असल्यामुळे देवान रांगाय सुरुवात केली. तळवे तळहात डाव्या गुडघ्याने असताना देवानं खोड्या करायला सुरुवात केली. ट्रबल वाढवा. आणि लहानपणी कोणी बी खोड करत असता आहे का नाही. थोडा ट्रबल वाढवा याचा. बेस कमी करा ना, थोडासा बेस कमी करा. आणि ट्रबल एकदा लावलं तर पुन्हा फिरवायचं काम नाही राव. आम्हाला काही एकच कीर्तन नाही ना आयुष्यात, रोज 2-2, 3-3 कीर्तन आहे ना. बरं मी असं ॲडजस्ट करणारा माणूस आहे, पण आता किती ॲडजस्ट करायचं. थोडा मस्त लागलो होतं मगाशी, तुम्ही हिचकून टाकलं. तुम्हाला पाव नका बरं मग का पाडायचं मग कीर्तन पुन्हा येऊ देत नाही गावात. हां लक्ष द्या. विठाला विठाला रांगत. हां जमला आता असं राहू द्या. रांगत असताना देवानं खोड्या. आता आता अजिबात हात लावू नका, तुमचा हात खिशात घाला आता देवा. हां रांगत असताना देवानं खोड्या करायला सुरुवात केली. आता लहानपणी कोणी खोड करत असतं ते पहा. ऐ परश्या परश्या
पहा त्यानं इथून बापाकडून त्यानं काय काय कार्यक्रम केला एवढ्या टायमात सांगतो तुम्हाला. पहिल्यानं आलं बापाकडून पैसे घेतले आणि बापाकडून पैसे घेऊन दुकानावर गेलं. बरं इमानदारी बरं ती. आणि ती कॉपी घेतली त्यानं ती बाटली ते माझा आहे ना ते प्यायचं का ते आणि ते घेतले आणि पुन्हा उरलेले पैसे बापाजवळ आणून दिले. तुमचं ध्यान नाही मो ध्यान आहे. पुन्हा उरलेले पैसे बापाजवळ आणून दिले. बरोबर आहे महाराज. आणि पुन्हा गेलं तिकडे ती बाटल रिकामी गेली ना आता तोंडात धरून इकडं आलं. लेकरं एवढे खोडकर असतात. लहानपणी कोणी बी खोडकर असतात. मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही. उगं म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब टाकायचा नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो तू का साधा होता. सऱ्या गावांना तो हा बायोडाटा माहिती आहे. वय वाढल्यामुळं लोक बोलत नाही एवढा त्याचा अर्थ आहे. लहानपणी खोड्या केल्या नाही असा माणूसच नाही माणूस नाही. माझी छोटी पोरगी आहे मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आण. घडलेलं घरात मला म्हणे पप्पा नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हे फाटू दे मग नवीन आणतो. फालडा ती आणा म्हणे नवीन. लेकराचं काय असतं बरोबर आहे का नाही. एक पोरग शाळेतच गेलं नाही. त्याचे मास्तर म्हणले बाळ्या तू शाळेत कोण आला नाही रे बाळ्या. बाळ्या तू शाळेत कोण आला नाही रे. ते पोरग म्हणे सर ABP माझा पाहत होतो. आणि ती बाई म्हणे कुठंच जाऊ नका पाहत राहा ABP माझा. बसलो मग तिथं आता काय करू सांगा म्हणे. हे लेकरं जेवढे खोडकर तेवढा आनंद देणारे. एक पोरग लक्ष द्या एक पोरगी एका पोराला म्हणे मला जर 12वीला 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहेत. ते पोरग म्हणे तू मै काय बरोबरी करती माझ्या बापान तर 35% आपल्याला ट्रॅक्टर घेऊन द्याला म्हणे. बरोबर आहे. लेकरं जेवढे खोडकर तेवढा आनंद देणारे. कन्हैया एवढे खोडकर एखाद्या गवळाने रांगोळ काढली तर लगवीनं दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मोते चक्रपाय. अशा खोड्या कन्हैयानं केल्या बरं का. लक्ष देऊ नाही का बरं का. अशा खोड्या केल्या. आता चोऱ्या केल्या. चोरी केली हे महत्वाचं नाही. कशाची केली हे महत्वाचं आहे. आता फक्त इको वाढवा. हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त पोरग रस्त्यावर गेले तिकडं पाच हिरा. हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त भारवीत विसरले हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त. वा चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या हे बघा. आणि काही गवळणी यशोदे मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. राहावे का यशोदे अगं तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग. आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं. मोठ्याचा आला गाडा गरिबाचं बोला झोपडं मोडा. तुम्ही मोठे माणसं तुम्हाला आम्हाला बोलता येत नाही पण त्या पोराला समजून सांग ना. यशोदा माता म्हणायची
बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भोवरा आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गव्हांच्या नारी बाळ सगुण गुणाचे ताने दिसतय गोजिरवाने माझ्या पोराचं घरानं सांगू नका आणि जर माझं पोरग खोडकर असेल तर त्याला पुराव्यासहित घेऊन या महाराज म्हणले अगं खोडकरच आहे तुझं पोरग बाळकृष्ण नंदा घरी आनंद पण त्या खोड्यात बी आनंद होता बरं का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे देवाच्या खोड्यानं सुद्धा मन मोहित व्हायचा आता काही गवळणी गारानं सांगायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे माझ्या यशोदे ऐसे अनंत गराने सांग यशोदे बाळ तुझा तान्हा कान्हा कुठवर सोसो धिंगाणा त्या पोराला काहीतरी समजून सांग ना ऐका माझ्याकडे लक्ष द्या यशोदा माता म्हणे हे बघा माझ्या पोराच्या नुसत्या खोड्या सांगू नका मग पोरग खोडकर आहे ना मग पुराव्यासहित घेऊन या ना त्याला रंगे हात पकडा त्याला आणि घेऊन या एक गवळण गावात आगाऊ होती बघा प्रत्येकच गावात एखादी आगाऊ गवळण असते बरोबर आहे ना म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो माझ्या घरी ये तुला बांधून नाही टाकलं नाव बदलून ठेवल देवाला आडवं बोलणं जमत म्हणे पेंद्या आईचा घर नंबर लिहून घे रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले बांधून टाकल म्हणली होती ना तिची वेणी घेतली नवऱ्याची दाढी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधूनी गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा ताना ती गाठ काय सुटना बघा ती गवळण लवकर उठली सकाळी सकाळी पूर्वी गवळणी लवकर उठायच्या ना कायामुळं दळावं लागायचं ना आता गवळणी लवकर उठतात पण ऑनलाईन यायला बरोबर आहे ना ती गवळण सकाळी सकाळी उठली तिच्या मानेल बसला झटका ती म्हणते अहो होय हो शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढाय तो म्हणे म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी
असतो न्या मातली धांगडी करची ओढाओढी मजा लागे म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते पाहत आता दाढीची न वेणीची गाठ म्हणे तुमचाही दोष नाही माझा दोष नाही कोणतरी गाठ मारली म्हणे मारू दे मारली पण सोड ना आता सोडाय गेले सुटाना मग म्हणे कापून घेऊ कात्री का उशाल घेऊन झोपतो माणूस कात्री होती वरच्या मजल्यावर गवळी म्हणे जाय कात्री घेऊन येते म्हणे हाय का थोडी तरी अक्कल एकटीला कसं जाता येईल उठा म्हणे निघाला दिंडी सोळा वरच्या मजल्यावर कापाय गेले कापाना जाळाय गेले जळना मग गवळ्याच्या लक्षात आलं म्हणे का गं तू कन्हैयाला काही बोलली होती का म्हणे म्हणलं होतं आमच्या घरी ये मग बांधून टाकते कशाला आगीत हात घातला म्हणे तू आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही म्हणे असं सोंग घेऊन त्याच्या घराकडे जायचं का ते आता गवळी म्हणे त्याला नाविलाजे तोपर्यंत कन्हैयानं सगळे गोपाळ दारात आणून उभे केले म्हणे पोरो या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे सोंगच होता ना लग्नात नवरदेव पुढं आज नवरी पुढं ती 6 फुटाची हे 5 फुटाचं या असं चाललं बा पोरान पाय लावून हुर्या केला हय हय गवळ पाय पोराच्या पायान उडाली धूळ धूळ गेली गवळणीच्या नाकात धूळ गेल्यावर काय होतं शिंक येते गवळणीनं आजची गेलं का मागचा गवळी रपकन पुढं भांडण नंद बाबाच्या दारात कन्हैया एवढी गाठ सोडून दे आपण मारली नाही म्हणे बा अरे मारली नाही पण सोडून दे हा तसा असन तो सोडतो म्हणे आणि गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का लागशील का माया नादाल म्हणे आता तू या नादाला लागणार नाही अशा खोड्या केल्या एक दिवस घरातच खोडी केली आईच्या मांडीवर होती आणि आईला म्हणले मैया तो कोई बात पूछू बोले पूछना लाला तुझे जो पूछना है वो पूछ मैया सच्ची बताओ तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है तुला दूध आवडतं का मी आवडतो यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है मुझे दूध ना प्यारो लगे है मुझे तो पूत प्यारो लगे मला तू आवडतो देवानं आईची परीक्षा घेतली पातेल्यात तापाय दूध ठेवलं होतं दुधाला इशारा केला या पातेल्याच्या बाहेर आणि दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं पोराला दणकन माडीच्या खाली फेकलं आणि दुधाकडे पळत गेली बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं कोणाचा आहे उचलू का सज्जन माणसाला कळेल बाकी जायला कळणार नाही हां लक्षात ठेवा तेव्हा माणसाचा स्पीड करून यशोदा मातेनं पाहिलं आपलं पोरगं खोडकर आहे आपलं पोरगं खोडकर आहे कन्हैया म्हणले का गं आत्ता म्हणली होती दूध आवडत नाही तो आवडतं दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं आणि दुधाकडे पळत गेली यशोदा माता म्हणे लाला तो हे तो नेक्सो छोरो लेकिन बातें ऐसी करो हे मारी बुड्ढी की खोपडी गरब होई जाय आहे तर एवढंसा पण तुझ्या प्रश्नापुढं म्हाताऱ्या माणसाची बुद्धी बंद पडते आणि बायांना दूध जास्त आवडतंच माझी तब्येत का झाली नाही माहिती आहे का आमच्या आजीनं मला दूधच खाऊ दिलं नाही मेली ती डंगरी आता मला वाईट म्हणणार लई दिवस जगत नाही हा एका बाईनं मला चहा प्यायला नेलं म्हणजे चहा घेता का दूध म्हणलं दूध तिने माझ्यासमोर कप मांडला आणि ते भगून धरलं दूध वतायची मला बोलायची दूध वतायची मला बोलायची ती साय पुढं आली मला वाटलं लक्षच नाही तिचं मला वाटलं पडती काय टोका आल्या बाईनं साय तर हिशीलाच नेऊन घातली तिनं तेव्हा मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं ज्या बाईला 32च्या 32 दात आहे तिच्याच हातचं दूध प्यात जा नाही तर दुधाचं नकळत दही काही होय तर सांगता येत नाही बा यशोदा मातेने पाहिलं आपलं पोरगं खोडकरी आताला घरी ठेवायचं नाही गोधने चारावया जातो शारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निर्या सोडून भगवंत गाई चारायला गेले तिथं खेळ खेळला हा मामा होतो दो हुंबरी अबग दुबग ती बग पोरा त्रिगुण खेळ मांडला सत्व गुंड जगुण तम गुण तिनीचा खेळ भगवंतानं मांडला खेळून खेळून पोरं दमले पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख भगवंत म्हणले भुका लागल्या चला वळू गाई बैसू जेऊ एके ढाई बहु केली वनवन पाय पिठी झाला शेण सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतल्या खडकी सोडी येल्या मोठा दही काला गोमटा बिभ्रद्वे नुमजटरपट यो शृंग वेत्रेज कक्षे वामे बानु मसुरण कौलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये सुपरिसुरदो हो हासे नर्म विश्वै स्वर्गे लोके मिशेदे भूभुजे यज्ञ भूक बाल केली गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान की सर्वांनी जय जयकार केला आजो साम्रावती काला पहा वयाती काल्याचे असे देवजळी झाले माशे भगवंतानं काला मिळू दिला नाही तो काला तो मामाला मिळणार आहे आपलं भाग्य भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंजलपदे पुरुषो यदा वया ज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशमिदायी तो देते का थोडं पण टाका हां अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाला काल्याचा प्रसाद मिळत असतो तो काला आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे आता मला 2 काले सांगायचे हां एक काला केला भगवान श्रीकृष्णानं तो यमुनेच्या वाळवंटामध्ये आणि दुसरा काला केला कोणी लक्ष द्या माझ्याकडे दुसरा काला कोणी केला ज्ञानोबारायानं पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञान राजगोपाळाशी लाह्या वाटी ऐका जसं माझ्याकडे लक्ष द्या जसं भगवान श्रीकृष्णानं अनेक गोपाळ एकत्र केले तसं आपल्या कृष्णानं सुद्धा अनेक गोपाळ एकत्र केले होते
अनेक गोपाळ आपल्या कृष्णानं सुद्धा एकत्र केली होती आणि त्यांच्यामध्ये वेळातला वेळ काढून जाऊन खेळ खेळायचा. खेळताती चेंडू फळी. त्या कृष्णानं जशी चेंडू फळी खेळली तसं या कृष्णानं सुद्धा चेंडू फळी खेळल्या. म्हणून त्याच्या आवडीचा फोटोच मला वाटतं बॅनरला आहे. कारण क्रिकेट हा त्याच्या आवडीचा विषय होता आणि क्रिकेट हे भगवान श्रीकृष्णानं पण खेळलेलं आहे बरं का. भगवान श्रीकृष्णानं पण क्रिकेट खेळलं सवंगड्याला घेऊन आणि म्हणून त्या सवंगड्यानं कौतुकाची गोष्ट केली. आपला मित्र गेल्यानंतर हे बघा, पैसे किती जमले हे महत्त्वाचे नाही, भावना किती होत्या ह्या फार महत्त्वाच्या आहे. भावना किती होत्या ह्या फार महत्त्वाच्या आहे, लक्षात ठेवा. म्हणून या कृष्णासाठी सगळ्या तरुण पोरांनं गावगावच्या एकत्र येऊन जवळपास 4 लाख रुपये त्या काळी तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन जमा केले आणि त्याच्या मुलाच्या नावानं ते 4 लाख रुपये टाकले. मला ही किती गोष्ट कौतुकाची वाटते. आपल्यासाठी कोणीतरी, हे बघा आपली श्रीमंती कोणती आहे, आपल्या डोळ्याला अश्रू यावे ते पुसण्यासाठी किती हात पुढे येतात, हे आपल्या जीवनातली श्रीमंती आहे. पण काय देवाचं सूत्र मला कळत नाही, जो आवडे सर्वाला तुझी आवडे देवाला, असं म्हणतात ना, जो सर्वाला आवडतो तो देवाला आवडत असतो. आज त्यांचे बंधू असेल, त्यांचे वडील ओमप्रकाशराव असतील, त्यांचा भाऊ अशोक असेल आणि ह्या कुटुंबाला किती दुःख आहे या जाण्याचं, किती दुःख आहे. मी तर म्हणतो या कुटुंबाला म्हणल्यापेक्षा सगळ्या गावालाच दुःख आहे. कारण या गावात कृष्णाच्या अंत्यविधीसाठी जेवढे लोक जमले तेवढे आजपर्यंत कधी जमलेली नसावी असा माझा अंदाज. लहान गावाच्या जवळपासची सगळी मंडळी तो गेला ही बातमी पसरल्यानंतर या ठिकाणी जमलेली. मुलगा आहे त्याचा, त्या लेकराला बाप काय हे बी अजून कळत नाही. बघा किती मोठी शोकांतिका आहे नाही. त्याचा वडील गेले आणि 5 दिवसानंतर त्याचा वाढदिवस आला. 5व्या दिवशी त्या पोराचा जन्मदिवस आला. महाराज हे बघा, मी सांगेन तुम्हाला, बापाचं छत्र नाहीचं झालं ना की माणसाला जीवनातल्या उणिवा काय आहेत त्या कळत राहतात. ऐसी कौन सी चीज़ हो जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. जेव्हा त्याचे वडील शेवटचे क्षण मोजत असतील ना तेव्हा त्या लेकरू खेळत असेल, ते लेकरू त्याच्या बापाच्या प्रेताजवळ खेळत असेल. लक्षात ठेवा, त्याला बोलताही येत नसेल तेव्हा, 1 वर्षाचं म्हणलं त्याला बोलताही येत नसेल. म्हणजे बाबा हा आवाज कृष्णाच्या कानावर पडायच्या अगोदरच कृष्णा या जगातून निरोप घेऊन निघून गेला. काय भगवंताचं सूत्र असेल मला कळत नाही. बघा काही माणसं जाण्यासाठी वाट पाहतात लोक. आता अजितदादाचं जाणं बी तसंच झालं ना, चटका लावून जाणारं जाणं झालं. मला अपेक्षा नव्हती कोणाला की असं जाणं त्यांचं होईल. काय पण नियतीच्या हातात काय असतं आपल्याला कळत नाही. पण असं आहे ना, माणसं एखाद्याची वाट पाहतात की यानं गेलं पाहिजे, पण तो माणूस जात नाही, तो माणूस जात नाही. आणि ज्याची जगण्याची इच्छा असते ना, कृष्णानं आपल्या स्वभावानं परिसरातल्या सगळ्यांची मनं जिंकली होती. शेलू तालुका असेल, मानवत तालुका असेल, पाथरी तालुका असेल, या अनेक ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा तो खेळायला गेला तेव्हा सगळ्यांची मनं जिंकली पोरांनी. तर त्याला चांगला बॉलर आहे म्हणून ऑस्ट्रेलियाचा ब्रेटली हे नाव त्याला पोरांनी दिलं होतं. ब्रेटली नाव पोरांनी दिलं होतं त्याला नाव. हे बघा काहीतरी गुण त्या माणसाचे असतात तेव्हाच माणसाला ते नाव मिळत असतं. बरं असं उगाच नाव मिळत नसतं. आणि एक चांगला मुलगा, चांगला मित्र मित्रांनी गमावला, चांगला पोरगा बापानी गमावला, चांगला भाऊ भावानी गमावला, चांगला पती एका पत्नीने गमावला आणि चांगला बाप विराजनी गमावला. महाराज लक्षात ठेवा, ही फार ही उणीव कशानंच भरून निघणार नाही. बरं कशानेच भरून निघणार नाही. आज आपण इथं बोलू 2 तास, कीर्तनं करू, सामील होऊ, पण खऱ्या अर्थानं त्या बापाला पावला पावलाला, त्या भावाला पावला पावलाला त्या पोराची आठवण येत असेल. आणि त्याहीपेक्षा दुःख जर कोणाला असेल तर पत्नीला असते. पत्नीलासुद्धा त्यापेक्षा दुःख आहे. अरे आयुष्य काढायचं आहे, आता आयुष्य काढायचं आहे. मला वाटतं आत्ता वय त्यांचं 25-26च्या दरम्यान असावं किंवा 27-28च्या दरम्यान. याच्यापेक्षा काय वय असणार आहे? 3 वर्ष जर जाऊन झाले तर 25-23चं वय त्यांचं असावं. आज आयुष्य काढायचं आहे पत्नी विना. महाराज ही सोपी गोष्ट नाही आहे. बघा ज्याच्यावर हा प्रसंग आला ना त्याच माणसाला या दुःखाची जाणीव होत्या.
आपण येऊ, बोलू, भेटू, निघून जाऊ, पण खऱ्या अर्थाने याचं दुःख जर काय असेल ना, तर त्या माईला, पुष्पाताईला विचारा, त्यांच्या पत्नीला विचारा, त्या माईला विचारा, एक पोरगं जाण्याचं दुःख काय असतं ना, हे त्याच्या आईला कळेल. मी सांगेल, हे बघा, बाप मेला तरी पोरगं अनाथ होत नाही, पण माय मेला तर त्याला अनाथ म्हणतात. लेकरावर मायचं किती प्रेम असताना हे माय झाल्याशिवाय कळणार नाही. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. त्या मायच्या तोंडातून अनेकदा आला असेल की माझ्या कृष्णाच्या जागेवर पांडुरंगानं मला का नेलं नाही, मला नेलं असतं तर माझं काय राहिलं होतं, पण माझ्या कृष्णाला न्यायला नव्हतं पाहिजे. लक्षात ठेवा, जसं भगवान श्रीकृष्ण गोकुळातून फक्त मथुरेला जाण्यासाठी निघाले ना, तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. गोकुळातल्या, वृंदावनातल्या सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्या कृष्णावर सुद्धा गोपाळानं, गवळणीनं तेवढंच प्रेम केलं, तसं या कृष्णावर सुद्धा परिसरानं, गावानं तेवढंच प्रेम केलं. तो कृष्ण फक्त यात्रेला गेला होता 2 दिवसाच्या, तर सगळ्यांचे डोळे पाणावले होते. हा कृष्ण तर कायमच्या यात्रेला गेला, आपल्याला तो पुन्हा पाहायलाही मिळणार नाही. तो कृष्ण गेला तेव्हा पाहायला मिळणार होता. गवळणीला सांगितलं होतं समजून की 2 दिवसासाठी मी जाणार आहे, आणि यात्रा झाली ना, मथुरेची यात्रा झाली ना, की मी पुन्हा माघारी येणार आहे. तरी त्या गवळणी म्हणल्या, देवा तू 2 दिवसासाठी जाणार आहे, अरे तू मिनिटभर जरी बाजूला गेला तर आम्हाला सहन होत नाही. 2 दिवस म्हणजे आमच्यासाठी 2 वर्षासारखे आहेत. महाराज, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. 2 दिवसासाठी गेलेले श्रीकृष्ण सहन झाले नाही, आणि हा कृष्ण तर आपल्याला फोटोत सोडून दुसरीकडं कुठं पाहायला मिळणार नाही, कुठंच पाहायला मिळणार नाही. काय त्या मायेवर असेल परिस्थिती, काय त्या पत्नीवर परिस्थिती असेल. हे बघा, तुम्ही थोडं तरी हसण्याचा आनंद घेतला, पण मी पाहत होतो अशोक त्यांच्या भावाकडं आणि आमच्या ओमप्रकाशरावाकडं, कीर्तन चालू झाल्यापासून त्याचे अश्रू थांबले नाही बरं का. तुम्ही तरी हसण्याचा, मी थोडा मूड चेंज करण्याचा प्रयत्न केला. मला माहिती होतं ह्या प्रसंगात आपण गेलो तर कुणालाच भावना आवरणार नाही, कुणाला भावना आवरणार नाही. आपण थोडा हसण्याचा, याचा भगवंताच्या लीलेचा आनंद घेतला, पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू 2 तास झाले तसेच सुरू आहे महाराज, तसेच सुरू आहे. भाऊ 2 तास झाले तसाच रडतोय. हे पांडुरंगानं असा प्रसंग कुणावर आणू नये, आणि अशा प्रसंगाचं कीर्तन करण्याची वेळ मला पुन्हा येऊ नये. बस महाराज, आम्ही बोलणं खुंटून जातो. एरवी 10-20 हजार लोक आमच्या पुढं बसलेले असतात, आम्ही त्यांना हालूसुद्धा देत नाही, एवढी ताकद आमच्या शब्दात आहे. पण हेच शब्द अशा ठिकाणी अपुरे पडतात. हे शब्द अशा ठिकाणी, अरे हे शब्दाचा खेळ नाही, हा भावनेचा खेळ. हा शब्दाचा खेळ थोडी आहे महाराज, हा हृदयाचा विषय आहे. महाराज म्हणतात इथं ज्ञान, उद्धवजी ज्ञान सांगत होते आणि गवळणी म्हणत होत्या, उद्धवा तुझं ज्ञान आम्हाला या ठिकाणी पचणार नाही रे, का नाही आमच्या हृदयाचा विषय आहे. तुझ्या ज्ञानाला आम्ही काय करावं. एखाद्याला तहान लागली असेल आणि कोणी पाण्याचं प्रवचन सांगत असेल, तर त्या पाण्याच्या प्रवचनानं त्या तहानलेल्याची तहान भागणार नाही. तसं आज किती जरी आपण म्हटलो तर गेलेल्या मुलाला आपल्याला आणता येणार नाही, पण या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य भगवंतानी यांना द्यावं. आणि काय दिवस असावा बघा ना, आज वारकरी संप्रदायाची जेवढी देहुला मंडळी आहे ना, त्या सगळ्याच्या डोळ्यात अश्रू आहे आज. कारण तुकाराम महाराजाचा निर्याण प्रसंग आजच आहे. तिकडेही आज अश्रूचे देहूमध्ये सगळ्यांच्या डोळ्याला, कारण तुकाराम महाराज या इहलोकाची यात्रा संपून सदैव वैकुंठ गमन करायला लागलेले आहेत, आणि इकडं कृष्णाने इहलोकाची यात्रा संपून आपल्यातून जाण्याचा दिवस तोही आजच आहे. आणि अजून एक दिवस आपल्या सगळ्यांच्या महत्त्वाचा आहे. आज स्वामीजींच्या किडनीचं ऑपरेशन आहे, चालू झालं आहे ऑपरेशन. आपण सगळ्यांनी पांडुरंगाला विनंती करा, सगळ्यांनी पांडुरंगाला विनंती करा की पांडुरंगा, आमचं एका महिन्याचं 2-2 महिन्याचं आयुष्य कमी का करणं बाबा, पण आमच्या स्वामीजींना उदंड निरोगी दीर्घ आयुष्य मिळावं. आज 8 दिवस भेटता येणार नाही म्हणून मी कालच दवाखान्यात जाऊन भेटून आलो, आणि आज स्वामीजींची पण आहे. आपण सगळ्यांनी विश्वास ठेवा, स्वामीजी आपल्या सगळ्यांच्या हृदयाचा विषय आहे, आपल्या काळजाचा विषय आहे. म्हणून स्वामीजी सुखरूप त्या ऑपरेशनमधून बाहेर येतील, आणि थोड्याच दिवसात आपल्याला स्वामीजींचे कीर्तन ऐकायला मिळतील. पण पांडुरंगाकडे अपेक्षा करूयात
म्हणून देवा सगळ्यांनी 1-2 मिनटं स्वामीजींसाठी रामकृष्ण हरीचा जप करायचा आहे. सगळ्यांनी टाळी वाजून जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, स्वामीजींना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असू. आपण सगळे स्वामीजींमुळं आहोत. मी तरी आज एवढा मोठा झालो, हे उपकार स्वामीजींचे आहेत. मी आज बाहेर राज्यात जातो, बाहेर देशात जातो, स्वामीजींची कृपा माझ्यावर आहे. माझ्या गुरुच्या लोक म्हणतात तुमच्या गुरुची तुमच्यावर खूप कृपा आहे, आणि मलाही त्याची जाण आहे बरं का, मलाही त्याची जाण आहे. म्हणून स्वामीजीमुळंच मी आहे. जर माझ्या जीवनात स्वामीजी नसते तर काय मी एखाद्या लहान लेकरा, एखाद्या गावातल्या पोरासारखा खेळणारा असतो, बरोबर आहे ना. पण हे स्वामीजीमुळं सगळं काही मिळालेलं आहे. इथं बऱ्याच लोकांचं आयुष्य स्वामीजीमुळं बदललेलं आहे. बऱ्याच लोकांनी देव नाही पाहिला, पण ते म्हणतील देव नाही आम्ही पाहिला, पण आम्हाला स्वामीजींच्या रूपात देव दिसला स्वामीजी. म्हणून आज काय बघा ना, तुकाराम बीजही आहे, हे कृष्णाचं निर्याण दिन जाणंही आहे. तुकाराम महाराजाचा निर्याण दिन, कृष्णाचा निर्याण दिन आणि स्वामीजींचा पुनर्जन्म आजच्या दिवशी आहे. भावानं किडनी दिली बरं, तसे आम्ही सगळेच द्यायला तयार होतो. सगळे शिष्य म्हणले, मी म्हटलो, अमोल महाराज म्हणले, प्रताप भाऊ, 4-5 शिष्य सगळे म्हणले आम्ही रेडी आहे. पण डॉक्टरांनी आणि सांगितलं की घरच्या फॅमिलीतला माणूस लागत असतो. सरकारनं आता ती गोष्ट बंद केलेली आहे, म्हणून तुम्हा कोणाला देता येणार नाही. पण मी अजून आमचे जे स्वामीजींचे बंधू आहेत त्यांचे खरं उपकार मानेल की त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांचं भाग्य म्हणावं लागेल. मी तर असं म्हणाल ते स्वामीजीचे भाऊ आहेत, हे पहिलं त्याचं भाग्य, आणि त्यांना किडनी द्यायला मिळाली हे त्यांचं दुसरं भाग्य आहे. स्वामीजीला कोण दिली नसती महाराज, अरे सगळे शिष्य तयार होते द्यायला, पण त्यांच्या बंधूनं हे खूप मोठं अंतकरण केलं. म्हणून आपल्याला स्वामीजींचा पुनर्जन्म, आजपासून आपल्याला स्वामीजींचा पुनर्जन्म पाहायला मिळणार आहे. म्हणून भगवंताला पुन्हा एकदा विनंती करूयात. आपण सगळ्यांनी विनंती करा की आमच्याजवळ जर काही पुण्य असेल देवा, तर ते पुण्य आमचं घे आणि आमच्या स्वामीजीच्या तब्येतीला उपयोगाला आण. बस एवढंच जाता जाता पांडुरंगाच्या जेणे प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, बस मला आता थांबवानीला विराम. विठोबा रखुमा Hare